शिक्षकहितासाठी संसदेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी प्रयत्न करणार, खासदार विशालदादा पाटील. सेवेत असणाऱ्या देशातील एकाही शिक्षकास परीक्षा द्यावी लागणार नाही, यासाठी संसदेत आवाज उठवणार. सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांची शिक्षक परिषदेला ग्वाही. सांगली दिनांक 11 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे सहस्रचिटणीस शशिकांत पाटील यांनी खासदार विशालदादा पाटील यांना निवेदन दिले. यावेळी ते बोलत होते. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने सेवांतर्गत शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागेल किंवा 2 वर्षांमध्ये स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागेल, या प्रकारचा निर्णय दिलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 2 लाख शिक्षक यामुळे बाधित होणार असल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले. संसदेच्या पटलावर सदर प्रश्न उपस्थित करून सेवेत असलेल्या शिक्षकांना कोणतीही परीक्षा द्यावी लागू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्हा परिषद जिल्हा शिक्षक पुरस्कार 2025-26 व पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील क्रीडा पुरस्कार 23-24 व 25-26 यांचा वितरण सोहळा माहेश्वरी गार्डन, मल्टीपर्पज हॉल, विश्रामबाग, सांगली या ठिकाणी केले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील, आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते जिल्हा पुरस्कारांचे वितरण झाले. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड व त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन केले होते. यावेळी काकासाहेब कदम, निलेश वंजारी, निलेश टकले, भानुदास चव्हाण, विष्णू रोकडे, रिहाना नदाफ, विनोदकुमार पाटील, गोपाल पाटसुते, प्रताप गायकवाड, गिरीश मोकाशी, भाग्यश्री होर्तीकर या सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस सदाशिव वारे, कार्याध्यक्ष डॉ. संतोष कदम, सहस्रचिटणीस शशिकांत पाटील, प्रसिद्धी प्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर, सदस्य मुरलीधर दोडके, श्री मुकुंद सूर्यवंशी, सयाजीराव पाटील, माणिकराव पाटील, युटी जाधव, अमोल जाधव, कृष्णा पोळ इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू व मार्गदर्शक यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, सर्व तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व पुरस्कार प्राप्त शिक्षक, त्यांचे नातेवाईक, पत्रकार बंधू भगिनी, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट.